नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत नाही। बघा इकडे ना 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि बघा इकडे मी ना 4 फोल्ड करून घेते। बघू शकता मीटरचं अस्तर घेतलं आहे, थोडं जास्तच आहे बरं का अस्तर, त्या 1.25 मीटर जेवढं असेल, कारण तेवढा तुकडा होता मला म्हणून दुकानवाल्याने दिला। आणि एक घडी ना 10.5ची येते इथं, तर बघा इकडे 10.5ची एक घडी येणार आहे। बघू शकता तुम्ही 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, म्हणजे छातीची जी घडी आहे ना ती 1.42 आलेली, त्याच्या 4 घड्या करायच्या आहेत, एक घडी 10.5ची आली। बघू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आहे ना पूर्ण ब्लाऊज कटिंग डिटेल्समध्ये पूर्ण शेअर करते बरं का। नक्की व्यवस्थित बघा, तुम्हाला जर कटिंग आणि स्टिचिंगची आवड असेल ना तर नक्की तुम्हाला समजमध्ये येईल। बघू शकता इकडे 4 फोल्ड केलं आहे आणि आता आहे ना बघा पहिल्यापासून तुम्हाला शेअर करते। इथं शोल्डर घेते, 6 घेते शोल्डर, बघू शकता, आणि मुंडा आहे ना आर्मोल म्हणतो ते 6.5 घेते इथं, हे बघ, आणि इकडे 1 इंच आणि अर्धा इंचावरती छान असं टिक करायचं आहे। आणि पुढचा गडा आहे ना 7 घेते लांबीला, गोल 2.5 आपण घेऊ शकतो, तर मी इथं 2.5 घेतला आहे बरं का, आणि हे 6.5 घेतलं आहे मुंडा। आणि बघा आता एक घडी 10.5ची घेते, बघू शकता तुम्ही, एक घडी 10.5ची घेतली आणि 2 इंच जास्तीचा कपडा, आणि इकडे पण मी ना एक घडी 10ची घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला। बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज छान असं कटिंग दाखवते। तुम्हाला जर कटिंगची आवड असेल ना तर नक्की तुम्ही ब्लाऊज कटिंगसुद्धा करू शकता बरं का। तुम्हाला जर व्यवस्थित व्हिडिओ बघितला ना पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला बरोबर समजेल 1 मीटर अस्तरमध्ये तुम्ही कसं पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता। तर बघा इकडे ना मी हे सुद्धा फ्रंट पार्टला नाही कट करून घ्यायचं आहे आपल्याला आठवणीने, जेणेकरून ना खाकीमध्ये फुगा नाही होत। आणि हा बघा बॅक पार्ट झाला, आता फ्रंट पार्ट आहे तर मधोमध कट करून घेते। आणि बघा इकडे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे ना आता पुढे टक्स घ्यायचे। 4 टक्स ब्लाऊज आहे ना, तर पहिला टक्स त्याचं अंतर घेतलं आहे मधलं 3.5 घेतलं इथलं, आणि आता लांबी पहिला टक्स आहे ना त्याची लांबी घेते मी इथं 4 घेते, बघू शकता। आणि हा दुसरा टक्स त्याचं पण जे अंतर मधलं आहे ना तर हे 2 घेतलं आहे, आणि इथून मग हा दुसरा टक्स घेतला आहे, आणि हा तिसरा टक्स याचं बी अंतर 2 घेतलं आहे, आणि इथून हा तिसरा टक्स इथून आपण टिक करू शकतो। आणि हा चौथा टक्स त्याचंसुद्धा अंतर आहे ना 2 घेतलं आहे। तुम्हाला जर खरंच 4 टक्स एकदम साध्या सोप्या पद्धतीने कटिंग करू शकता बरं का। बघा खूप छान असं मस्त ब्लाऊज तुम्ही शिवू पण शकता, आणि कटिंग तर इझी आहे। मी असे खूप सारे व्हिडिओ 8ची घडी, 9ची घडी, 10ची घडी असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले बरं का। प्रिन्सेस कट म्हणा, 4 टक्स, योगपट्टी, तर नक्की तुम्ही बघू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीचे ब्लाऊज स्टिचिंग करायचे कटिंग करायचे असतील ना त्या पद्धतीची मी कटिंग टाकलेली आहे। माझ्याकडे ना कस्टमरचे ब्लाऊज राहतात, कस्टमर कसं राहतं एका याचं नाही येत, प्रत्येकाला वेगळे वेगळे मापाचे राहतात, त्याच्यानुसार आपल्याला कटिंग करावी लागते। आणि बघा इकडे छान असा आहे ना मटका गडा घ्यायचा आहे, डीप सांगितला आहे मला मटका गडा, बघू शकता तुम्ही, डीप जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकतो। आणि इकडे ना 5 इंच अंतरावरती हा मागचा टक्स घ्यायचा आहे, लांबीला 4.5 नाही तर 4 घेऊ शकता, तर मी इथं 4 घेतला आहे। बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ना ब्लाऊज कटिंग करून दाखवायचा प्रयत्न करते। नक्की माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बघा इकडे ना 4 टक्स ब्लाऊज फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं छान असे रेडी झालेले आहे। आणि बघा इकडे आता स्लीवसाठी मी आता कट करून घेते। तर स्लीवची रुंदी आहे ना आपल्याला छातीचा ही एक घडीवरनं स्लीवची रुंदी काढायची, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। तर इथं एक घडी 10.5ची आली ना तर इथं 1 इंच कमी करून घ्यायचं आहे, तर इथं 9.5 घेणार आहे रुंदी बरं का, याची रुंदी स्लीवची। तर बघा मी इथं 9.5ची रुंदी घेते, बघू शकता, हे बघा 9.5 आलं बरोबर रुंदीला एवढं अंतर। आणि लांबी ना कस्टमरवरनं अवलंबून राहते। आता कस्टमरला माझ्याकडे जे कस्टमर आहे ना त्यांची 7 स्लीव आहे तर मी 1 इंच वाढून घेते, तर 8 घेते इथं, बघू शकता 8 घेतली। इकडनं सुद्धा 8 घ्यायची बरं का, आणि इकडनं 3.5 वरती टिक केली ही,
याचं आणि याचं अंतर 3.5 ठेवलेलं आहे बघू शकता. आणि छान असं स्लीव आहे ना इथं मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. आणि दंड घेरा आहे ना ते बघा 6.5 आहे आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि खाकी आहे ना ते पण मी तुम्हाला मोजून दाखवते. तर खाकी आली इथं 8.25 आहे बघा. आता इकडे 6.5चं अंतर बघा. छान असं सोप्या पद्धतीने तुम्हाला छातीच्या एका घडीवरनं स्लीवची रुंदीसुद्धा काढू शकतो बरं का छान. आणि तुम्हाला जर हे ना व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला ना तर खरंच पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला समजमध्ये येईल. मी खूप समजवण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला मी बोलते ना की आवड जर असेल ना तर खरंच तुम्हाला स्टिचिंग आणि कटिंगची आवड असेल तर खरंच तुम्हाला सुद्धा शिवायचं मन होईल ब्लाऊज कटिंग. तर बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.